पहिली ग पूजाबाई देवा देवा सादे, सादीला खंडोबा खेळी खेळी मंडोबा. भुलाबाई. अर्थातच कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमा हा मुलींचा तसेच महिलांचा अत्यंत जिव्हाळ्याचा, जवळचा व आवडीचा सण. चला तर मग आपण आज कोजागिरी ह्या सणाविषयी माहिती जाणून घेऊया. कोजागिरी पौर्णिमेची संपूर्ण माहिती व पूजाविधी सुद्धा आज मी आपणाला सांगणार आहे. जय नरहरी. मी सौ दीपाली भांडेकर, सहसंपादक निवेदिका ऋग्वेद सुवर्ण वार्ता. सर्वप्रथम आपले ऋग्वेद सुवर्ण वार्तामध्ये हार्दिक स्वागत करते. आज आपण कोजागिरी पौर्णिमेची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. मात्र कोजागिरी विषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर आपण आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच खालील लाल रंगाचे सबस्क्राईबचे बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व अपडेट रहा. शरद ऋतूतील अश्विन महिना. अश्विन महिन्यातील अश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा. ह्या पौर्णिमेला अजूनही बरीच नावे आहेत. बंगाली लोक ह्याला लोखी पूजो म्हणतात, तर कुणी कौमुदी पौर्णिमा असे देखील म्हणतात. कोजागिरी पौर्णिमा. कोजागिरती कोजागिरती म्हणजेच कोण जागे आहे, कोण जागृत आहे असे विचारित देवी सर्वत्र फिरते असे म्हणतात. नवरात्रीचे 9 दिवस शक्तिबुद्धीच्या देवतेचे आराधन करावे. विजयादशमीला विजय संपादनासाठी सीमोल्लंघन करावे. त्यानंतर येणारी ही पौर्णिमा. शेतीची कामे अर्ध्यावर झालेली, शेतीतील पिके वाऱ्यावर डोलू लागलेली, 4 महिन्यांचा पावसाळा संपत आलेला, काही भागात नवीन पिके हाताशी आलेली, अनेक भागातील ही नवरात्र पौर्णिमा म्हणून सुद्धा साजरी केली जाते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची अश्विनी साजरी करतात. रात्री उशिरापर्यंत गप्पा गोष्टी करत, रास व गरबा खेळत, आठवणीतील गाणी गात सर्वजण जागरण करतात. दूध आटवून बदाम, केशर, पिस्ता वगैरे सुकामेवा घालून लक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवला जातो आणि ते मसाला दूध मग प्राशन केले जाते. चंद्र आपल्या सौम्य प्रकाशात संबंध पृथ्वीला न्हाऊ घालत असतो. कोजागिरी पौर्णिमेच्या अनेक कथा आहेत. त्यापैकी एक कथा अशी सांगितली जाते की एकदा एक राजा आपले सगळे वैभव आणि संपत्ती गमावून बसतो. त्याची राणी महालक्ष्मीचे व्रत करते आणि लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन तिला आशीर्वाद देते आणि त्या राजाचे वैभव त्याला परत मिळते. असं म्हणतात की महालक्ष्मी मध्यरात्री या चंद्रमंडलातून उतरून खाली पृथ्वीवर येते. ती चांदण्यांच्या प्रकाशात अमृत कलश घेऊन प्रत्येकालाच विचारते की कोजागिरती कोजागिरती म्हणजेच आपल्या कर्तव्याला कोण जागृत आहे का, कुणी जागा आहे का, आणि तिच्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी सगळेच जागे राहतात. मग तिची वाट पाहणाऱ्यांना, साथ देणाऱ्यांना सगळ्यांना ती अमृत म्हणजेच लक्ष्मी वरदान देते, धनधान्य, सुख, समृद्धी आणि आयु आरोग्य देते. शरद ऋतूमध्ये हवामानात बदल घडून येत असतात. एकीकडे उन्हाळा संपत असतो आणि दुसरीकडे हिवाळा सुरू होत असतो. दिवसा गरम आणि रात्री थंडी पडते. दूध पिल्यामुळे पित्त प्रकोप कमी होतो. 5 कारणामुळे बहुतेक पौर्णिमेच्या रात्री मसाला दूध पिण्याची प्रथा आहे. कोजागिरीचं शीतल चांदणं अंगावर घेतलं की मनशांती, मनशक्ती, उत्तम आरोग्य लाभतं. अशा या संपन्नतेमध्ये शरद पौर्णिमेला शबरीचा जन्म झाला. शबरी कोण होती? ती शबर राजाची कन्या होती. कोणी तिच्या वनवासी भिल्ल समाजाची असण्यावर भर देतात, कोणाला मातंग ऋषी समोर आध्यात्मिक आस पूर्ण करण्यासाठी गुरु उपदेश घेणारी शबरी भावते, तर कोणाला आपल्या दैवताला जे आहे ते प्रसंगी उष्टी बोरे देऊनही समर्पित होणारी शबरी आठवते. कोणाला सीतेच्या शोधार्थ निघालेल्या दशरथ नंदन राम लक्ष्मणांना मार्गदर्शन करणारी शबरी आठवते. किती विविध रूपे आहेत तिची, अनुकरणीय आणि म्हणूनच आदर्शवत ती रूपे आहेत. चला तर मग कोजागिरी साजरी करूया, मसाला दूध पिऊन धमाल करूया. कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व आणि पूजा विधी. अश्विन पौर्णिमा ही कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. यास माडी पौर्णिमा असेही म्हणतात.
ही शरद ऋतूतील अश्विन महिन्यात येते. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. या दिवशी दम्यावरचे आयुर्वेदिक औषध घेण्याची सुद्धा पद्धत आहे. या दिवशी घेतलेले औषध लवकर लागू पडते असा समज आहे. या दिवशी पाळाव्याच्या व्रताला कोजागर व्रत असे म्हणतात. दिवसा उपवास करून रात्री लक्ष्मी ऐरतावरून इंद्र यांची पूजा करावी. या पूजेनंतर रात्री चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवायचा असतो. दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ वगैरे गोष्टी घालून तसेच साखर घालून नैवेद्य दाखविला जातो. देव व पितर यांना नारळाचे पाणी व पोहे समर्पण करावे. तसेच ते आपटेचासह स्वतःही सेवन करावे. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि मग ते दूध प्राशन केले जाते. उत्तर रात्रीपर्यंत जागरण केले जाते. अशी आख्यायिका सांगतात की ह्या दिवशी उत्तर रात्री साक्षात लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वीवर उतरते व लक्ष्मी देवी येऊन कोजागिर्ती कोजागिर्ती असे विचारते. म्हणून या दिवसाला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी दूत खेळावे असेही सांगितले जाते. लक्ष्मीच्या स्वागतार्थ रात्री रस्ते, घरे, मंदिरे, उद्याने, घाट इत्यादी ठिकाणी असंख्य दीप लावावेत. सनत कुमार संहितेत ह्या व्रताची कथा दिली आहे. प्राचीन काळी याच दिवशी कौमुदी महोत्सव सुद्धा साजरा करीत होते. कौमुदी पौर्णिमा व शरद पौर्णिमा अशी ही नावे ह्या दिवसास आहेत. पावसाळ्यानंतर प्रसन्न अशा शरद ऋतूतील ही पौर्णिमा असल्यामुळे तिला उत्सवाचे महत्त्व आले असावे. या दिवशी विधीपूर्वक स्नान करून उपवास ठेवायला पाहिजे. काही लोक तांब्याच्या किंवा मातीच्या कलशावर वस्त्राने झाकलेली सोन्याची लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करून पूजा करतात. सायंकाळी चंद्रोदय झाल्यानंतर सोने, चांदी किंवा मातीच्या तुपाने भरलेले 100 दिवे लावतात. देवीला नमस्कार करून नैवेद्य दाखविला जातो. तूप घातलेली खीर तयार करावी व बऱ्याच पात्रात भरून ती चंद्रकिरणांखाली ठेवावी. 3 तासानंतर संपूर्ण खीर लक्ष्मीला अर्पण करून ब्राह्मणांना प्रसाद म्हणून वाढावी. त्याचबरोबर मंगलमय गाणी म्हणून भजने म्हणत रात्री जागरण करावे. सकाळी सूर्योदयावेळी स्नान करून लक्ष्मीची सुवर्णांची प्रतिमा गुरुजींना अर्पित करावी. अशी ही काही ठिकाणी पद्धत व परंपरा आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री देवी महालक्ष्मी आपल्या करकमलांमध्ये वर आणि अभय घेऊन भाविकतेने आपले व्रत करणाऱ्याला प्रसन्न होते. जो मनुष्य जागून माझी पूजा करत असेल त्यांना मी अपार धनधान्य देईन असे ती म्हणते. दरवर्षी करण्यात येणारे हे व्रत लक्ष्मीला संतुष्ट करण्यासाठी केले जाते. त्याने लक्ष्मी प्रसन्न होऊन समृद्धी तर लाभतेच, पण मृत्यूनंतर परलोकातही सद्गती मिळते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ आपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची अश्विनी साजरी करतात. अशी आहे कोजागिरी पौर्णिमेची माहिती. ही माहिती आपणास कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा व सर्व मैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद. जय नरहरी.